महाराजांचे एक पुरातन भक्त मालचापती या नावाचे होते. ते नुकतेच कैलाशवासी झाले. महाराज एक रात्र मशिदीत निजत व एक रात्र चावडीत निजत असा नित्यक्रम असे. ज्या रात्री महाराज मशिदीत निजत त्या रात्री मालचापती महाराजांचे जवळ रात्रभर बसून असत व रात्रभरात कधीही आडवे होत नसत. मालचापतीची सांपत्तिक स्थिती अति निकृष्ट असे. इतके असूनही त्यांचे नैराश्य अवर्णनीय होते. महाराजांचेकडून त्यांचे नैराश्य स्थितीचे उत्तेजनपर असेच वर्तन असे. एकदा म्हणजे 1917 त्यांची गरिबी मनात आणून हंसराज नामक दादरचा राहणारा एका व्यापाऱ्याने त्यांना 10 रुपये देऊ केले. ते त्यांनी घेतले नाहीत. हंसराज शेठजीने मग ती रक्कम बापूसाहेब जोग यांचे मार्फत म्हालसापतीकडे पाठविली. तरीही त्यांनी ती घेतली नाही. मग ती रक्कम हरी सीताराम दीक्षित यांच्याकडे आणली आणि महाराजांचे समोर म्हालसापतीस द्यावी असे सुचविले. त्याप्रमाणे म्हालसापती महाराजांची पूजा करीत असता दीक्षित ती रक्कम त्यांना देऊ लागले. ते ती घेईनात. दीक्षित महाराजांना म्हणाले, आपण त्यांना घेण्यास सांगा किंवा आपण घेऊन त्यांना द्या. महाराज म्हणाले, सध्या तुझ्याजवळ राहू दे. म्हालसापती पूजा आटपून निघून गेल्यावर काही वेळाने महाराजांनी दीक्षितास विचारले, किती रुपये आहेत? ते म्हणाले, 10. महाराजांनी ते रुपये आपल्या गादीवर ठेवण्यास सांगितले व नानासाहेब निमोणकरांचे हाताने ती रक्कम इतर लोकांना वाटवून दिली. अर्थातच त्या रकमेपैकी काहीही भाग म्हालसापतीकडे गेला नाही. चिदंबर केशव गाडगील या नावाचे महाराजांचे एक भक्त होते. ते सरकारी नोकरीवर होते. काही दिवस नगरास कलेक्टरचे चिटणीस होते. पुढे सिन्नरास मामलेदार होते. त्यांना वेळोवेळी दर्शनाचा लाभ घडत असे. सिन्नराहून त्यांची बदली कोठे लांब झाली व ताबडतोब जाऊन रजू होण्याचा हुकूम मिळाला. महाराजांचे दर्शनास जाण्याला अवकाश राहिला नाही. ते कोपरगावाकडूनच आगगाडीने गेले, पण दर्शनास जाता येत नाही याबद्दल त्यांना फार हुरहुर लागली. पुढे गाडी चालली असता एकाएकी खिडकी वाटे एक कागदाची पुडी त्यांचे अंगावर येऊन पडली. उघडून पाहतात तो त्यात उदीसारखी पूड दिसली. त्यांनी ती जतन करून ठेवली. पुन्हा दर्शनास जाण्याचा योग आला तेव्हा महाराज आपणहून त्यांना म्हणाले, तू आला नाहीस म्हणून मी तुला उदी पाठवली, ती पोचली ना? गाडगिलांना हे शब्द ऐकून गहिवर आला. पुढे ती उदी त्यांनी एका ताईतात घालून ठेवली व ती शेवटपर्यंत त्यांच्याजवळ होती. लक्ष्मण कृष्ण उर्फ तात्यासाहेब नूलकर हे महाराजांचे भक्त होते. ते पंढरपुरास मुंसफ होते. तेथे त्यांच्या डोळ्याला काही विकार झाला. कोणतीही वस्तू पाहिली की तिच्यावर दुसरी तशीच वस्तू दिसावयाची. अक्षरे अशीच दुहेरी दिसावयाची. मग त्यांनी रजा घेतली व बंधू जळगावात डॉक्टरी करीत होते तेथे गेले. तेथे गेल्यानंतर 2-4 दिवसांनीच गुरुपौर्णिमा होती. पौर्णिमेच्या आदले दिवशी भावाच्या विचाराने तात्यासाहेब पौर्णिमेसाठी शिर्डीस आले. 2 दिवस राहून परत जाण्याचा वेताने ते आले होते, म्हणून कपडे, सामान, औषधे वगैरे काही बरोबर आणले नव्हते. आले या दिवशी बहुतेक दिवसभर डोळे बांधूनच पडले होते. दुसरे दिवशी महाराज माधवरावांना म्हणाले, श्यामा, माझा आज डोळा फार दुखत आहे. तेव्हापासूनच तात्यासाहेबचे डोळे हळूहळू सुधरू लागले व काही दिवसांनी औषध पाण्याशिवाय साफ बरे झाले.
तात्यासाहेब नुलकरांना शिर्डीस थोडे दिवस राहिल्यावर असे वाटू लागले की आता येथेच राहावे व आपला शेवट महाराजांच्या पायापाशीच व्हावा व अखेरीस झालेही तसेच. त्यांना मधुमेहाचा विकार पुष्कळ वर्षे होताच त्याची 1-2 गलबे झाली व ती कापली. पुढे आणखी पुष्कळ गलबे झाली व त्या दुखण्यातच त्यांचा अंत झाला. तो सुमारे रात्री 2 वाजता झाला. त्यांच्या 1 तास अगोदर त्यांनी आपल्या दोघाही मुलांना भजन करावयास सांगितले. मग आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ हे नारायण हा अभंग म्हणावयास सांगितलं. नंतर एका मुलाने तोंड आकरावयास सांगून त्यात उदी घातली व दुसऱ्या मुलाने महाराजांचे तीर्थ घातले. तात्यासाहेबांनी विचारले, हे काय आहे? मुलांनी म्हटले, उदी व तीर्थ आहे. एवढे झाल्याबरोबर एकदम प्राणोत्क्रमण झाले. जवळ कुटुंबातील सर्व माणसे होती, पण तात्यासाहेबांचे चेहऱ्यावर यत्किंचितही खिन्नता नव्हती. वांद्याचे एक गृहस्थ सन 1910 आपल्या एका मित्राबरोबर शिर्डीस गेले होते. त्या मित्रानेच त्याचे येता जाताचे भाडे दिले. त्या गृहस्थाने आपल्याबरोबर 3 कोरे रुपये नेले होते, पण महाराजांना काही दक्षिणा द्यावयाची नाही असा त्यांचा संकल्प होता. महाराजांनी त्यांच्याजवळ मुळीच दक्षिणा मागितली नाही. परत येताना ते गृहस्थ आपल्या स्नेहाला सांगू लागले, मी शिर्डीस 3 कोरे रुपये घेऊन गेलो होतो, ते मी तसेच परत घेऊन जात आहे. वांद्यास पोहोचण्याचे आदले रात्री त्या गृहस्थाचे कुटुंबास स्वप्न पडले की आपल्या नवऱ्याची पैशाची पिशवी व एक भरलेली आग डब्बी म्हणजे आग पेटे व एक रिकामी आग डब्बी शेतकऱ्यात पडली आहे आणि पैशाची पिशवीत 3 कोरे रुपये आहेत. स्वप्न इतके स्पष्ट पडले की बाई जागी झाल्याबरोबर शेतकऱ्यात जाऊन खरोखरच रुपये पडले आहेत की काय हे पाहू लागली. अर्थात रुपये तेथे नव्हते, पण ते गृहस्थ परत आल्यावर त्यांनी हे स्वप्न सांगितले व ते आपल्या खिशात पाहू लागले. तो त्या खिशात 2 आगड्या, एक भरलेली व एक रिकामी व पैशाची पिशवी व 3 कोरे रुपये एवढे सामान दिसले. अर्थातच त्या स्वप्नापासून बोध घ्यावयाचा तो त्यांनी घेतला व त्यांनी उपरती होऊन त्यांनी ते 3 कोरे रुपये व दर रुपया मागे 4 आणि दंड असे 4.25 रुपये महाराजास दक्षिणा म्हणून पाठविले. पुढे ते गृहस्थ सहकुटुंब व मातापित्रांना घेऊन 1 महिना शिर्डीस जाऊन राहिले होते. एकदा एक योगाभ्यासी गृहस्थ आपल्या काही शंका विचारण्यासाठी नानासाहेब चांदोरकराचे बरोबर महाराजांकडे गेले होते. त्यावेळी महाराज जेवावयास बसले होते. जेवण म्हणजे भाकर व कांदा. महाराजांचे हातास कांदा पाहिल्याबरोबर त्या गृहस्थाने मनात विकल्प उत्पन्न झाला. तो मनात म्हणू लागला, हे कांदा खातात तर हे कसले योगी व आपल्याला यांच्यापासून काय मदत मिळणार? हे त्यांचे मनात आल्याबरोबर महाराज म्हणाले, नाना, कांदा खाऊ पचण्याची ज्याची शक्ती असेल त्याने तो खुशाल खावा. हे महाराजांचे अंतर्सशित्व पाहून तो गृहस्थ मनात फरकला व मनातले मनात शरण गेला. मग महाराजांनी त्याचा सर्व शंकाचे समाधान केले व तो प्रसन्न होऊन गेला. अंक 4. आतापर्यंत छापून आलेल्या महाराजांच्या लीला. महाराजांच्या उदी म्हणजे अंगारा संबंधाने हजारो लोकांना अनुभव आले आहेत. तेच नुसते एके ठिकाणी गोळा केले तरी एक प्रचंड ग्रंथ होईल. ते काम महाराजांना कोणाकडून करून घ्यावयाचे असेल तर ते करून घेतीलच, पण तू ते या प्रस्तावनेत त्यापैकी थोडेसे अनुभव केवळ दिग्दर्शनार्थ नमूद करीत आहे.
माझे एक पारशी स्नेही एके ठिकाणी स्टेशन मास्टर होते. त्यांना एक विकार होता व त्यासाठी त्यांनी मुंबईच्या चांगल्या चांगल्या डॉक्टरांची औषधे घेतली होती, पण विकार गेला नाही. एक दिवस त्यांनी मसकडून महाराजांची उदी घेतली व तिचे 3 दिवस सेवन केले. चौथे दिवशी त्यांचा विकार साफ नाहीचा झाला. एका पारशी गृहस्थाच्या ताऱ्या मुलीला आंकडी येत असे. प्रत्येक तासाला तिला ते वारे येई आणि ती अस्वस्थ होत असे. त्या गृहस्थाला त्याच्या एका स्नेहाने मसकडे पाठविले व मी त्याला उदी दिली. ती तो घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याने मला येऊन सांगितले की उदी दिल्यानंतर आंकडी दर तासाला न येता 7 तासांनी आली व तिच्यापासून फारच कमी त्रास झाला व तो आणखी उदी घेऊन गेला. हळदाजवळ एक खेड्यात एक म्हातारा गृहस्थ मूतखड्यांच्या विकाराने अतिशय त्रस्त झाला होता. पुष्कळ लोकांनी त्याला शस्त्रक्रिया करून खडा काढवावा असे सांगितले, पण त्याची हिंमत होईना. शेवटी तो मरणोन्मुख झाला. तितक्यात माझे एक गुरुबंधू जे त्या गावचे इनामदार आहेत ते त्या गावात जाऊन पोहोचले. त्यांच्या येण्याची खबर त्या म्हाताऱ्याच्या मुलास लागताच तो त्यांच्याकडे गेला व त्यांच्यापाशी महाराजांची त्याने उदी मागितली. ती उदी त्याने पाण्यात घालून यायला आपला पाजली आणि त्यानंतर 5 मिनिटाच्या आत खडा आपोआप लवीच्या द्वारे सटकन बाहेर पडला. अर्थातच म्हातारा हुशार झाला आणि त्याची प्रकृती सुधारली. मुंबईचा एक कायस्थ प्रभू गृहस्थ काही महिने शिर्डीस राहिला होता. त्याची बायको गरोदर होती. तीही त्याच्याबरोबर होती. एके दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. गाव लहान असल्यामुळे तेथे डॉक्टर किंवा वाकबगार सुईण मिळणे शक्य नव्हते. शेजाऱ्याच्या 2 बाया गेल्या व त्यांनी पाहिले तो पोर आडवे आलेले होते आणि गर्भाची हालचाल काहीच दिसेना व बाईचा जीव कासावीस होऊ लागला. शेजारणी बायाही घाबरल्या. मग त्यापैकी एकीने थोडी उदी पाण्यात घालून त्या गरोदर बाईला पाजली आणि बाबांचा धावा केला. 5 मिनिटाच्या आत पोर बाहेर पडले. ते अगदी हिरवेनीले झालेले होते. त्यावरून गर्भातच त्याचा प्राणांत होऊन काही वेळ झाला असावा असे दिसले. पोर बाहेर पडल्याने बाईचा जीव वाचला. हे बाळंतपण बाईला फारच कठीण जाईल आणि बाईच्या जीवावर बेतलेले असे पुष्कळांनी पूर्वी भाकीत केले होते आणि म्हणून ती बाई आणि तिचा नवरा शिर्डीत जाऊन राहिली होती. बांद्रास एक गृहस्थ आहेत. त्यांनी रात्री त्रास होत असे. त्यांना झोप लागली की भयंकर स्वप्न पडावे आणि त्यांची दचकून जागे व्हावे. हा प्रकार सतत काही महिने चालू होता. एके दिवशी त्या गृहस्थाने आपली हकीकत त्याच घराचे मालक जे माडीवर राहतात त्यांना सांगितली व याला काही उपाय सांगा असे म्हणाले. घराचे मालक बाबांचे पूर्ण भक्त असल्यामुळे त्यांनी त्यांना थोडी उदी एका कागदाच्या पुडीत बांधून दिली आणि ही निस्ताना उशाखाली ठेवा असे सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्या रात्री त्यांना स्वस्थ झोप लागली. ती पुडी आता ते नेहमी उशाशी ठेवतात आणि आता झोपेसंबंधाने त्याची तक्रार काही राहिली नाही. असाच एक गृहस्थ आहे. त्यांना एकदा पटकीचा आजार झाला आणि तो उदीने कोणाचे काही औषध न घेता बरा झाला असे त्यानेच मला सांगितले.